यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। 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 राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम
जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखासारिके पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मांडळीचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय 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 रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवतामृते प्राप्ती जनहितार्थ प्रपंची नांदिनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुभार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. डॉक्टर साहेबांच्या निरूपणापूर्वी सौ सुजाता मालशा रामरक्षाचं पठण करतील. बाकी कार्यक्रम जसा कळवलेला आहे त्याप्रमाणे होईल. आता राहुलजी ओंकार साधना. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात करतोय प्राणकर्षण क्रियेने. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. एक सेकंड. बरोबर आहे, आवाज येतोय व्यवस्थित. ऑल ओके. येतोय. ओके, ठीक. ओके, सुरुवात आपण प्राणकर्षण क्रियेने करतोय. जिथं बसला असेल तिथं कम्फर्टेबली बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो. स्टॉप. आपण आता प्राणायाम
चा अभ्यास करतोय. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे आपण फॉलो करूयात. Exhale, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bayokumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antarkumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out, slow Rechak. एक राउंड झालाय, आपण 2 राउंड करणार आहोत आणखी. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bayokumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out, Rechak. एक शेवटचा राउंड करूयात. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, Rechak. Hold breath, Bayokumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath out, Rechak. स्टॉप. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. सुरुवातीला आपण 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि त्याच्यानंतर 2 ओंकार असं घेणार आहोत. ओके. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड असावा आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक.
शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकाचा नाद केलाय, ओंकाचा जो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनातून आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, दोन डोळ्याच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार पूरक पूरक दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा कप करा. हरि ओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातल्या 14, 15, 16 या 3 यशचा मृत्यूवरती असलेल्या या श्लोकांचं आपण विवेचन करूया. आधी हे तिन्ही श्लोक नेहमीप्रमाणे आपण एकत्र म्हणू आणि त्यानंतर त्याबद्दलचे काही विचार आपण पाहूया. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखे निवाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. श्रीराम मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. श्रीराम मरे कत्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. हे तिन्ही श्लोक हे एकाच अर्थाचे आहेत. म्हणजे याला 3 अँगल्स किंवा 3 दृष्टिकोन समर्थांनी दिलेले आहेत. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. हे आपण प्रत्येकाने हे जाणून असायला हवं की ही मृत्यूभूमी आहे, हा मृत्यूलोक आहे. जिवंत असेपर्यंत जिता बोलती सर्व ही जीव मी. माझं असं आहे, मी असा आहे, मी तसा आहे. मला बरोबर सकाळी 6ला चहा लागतो. माझं कधीच सकाळी 4ला झोपेतून उठणं चुकलं नाही. एक वेळ घड्याळाचा गजर उशिरा होईल, पण मला बरोबर जाग येते. काय समजलात तुम्ही? आणि एक दिवस ते उठलेच नाहीत. 7 वाजले तरी उठले नाही. गजर होऊन शेवटी शेजारचे लोक जमा झाले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे कधीच उठणार नाहीत. काय हे कशा करता? म्हणजे उठू नये असं नाही, काही प्रमाणात आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्स लेवलला, वरच्या लेवलला नेण्याकरता खरोखर हा मी पाहिजे, अहंकार पाहिजे. पण तो अहंकार हा माझा अकल्याण करणारा नसावा. मंदाताई, माणसाला किती अहंकार असावा याच्याबद्दलचं एक उदाहरण एका वाक्यात त्यांनी असं सांगितलं होतं की मला जर का संध्याकाळी 6 वाजता प्रवचनाला जायचं असेल तर 5:45 वाजता मी तिथं पोहोचलं पाहिजे, इतकाच अहंकार माणसाला असावा, त्या व्यतिरिक्त नसावा. किती छान विचार त्यांनी सांगितला की घड्याळात वेळ पाहिली, मला तिथं 5:45 पोहोचलं पाहिजे, पण ते माझ्या कल्याणाचं आहे. हा कल्याणाचा अहंकार आहे. हा इतकाच माणसाला अहंकार असावा. स्वाभिमान आणि अहंकार यांच्या सीमारेषा ज्या आहेत या खूपच अस्पष्ट आहेत. आता उदाहरण जर का आपण घेतलं स्वाभिमानाचं, की हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं प्रतिज्ञा केली तेव्हा. परमेश्वराची इच्छा असं समजून कर्म केली तर तो अहंकार नसतो. आणि महाराजांनी जे व्यक्त केलं होतं ते सर्वांच्या कल्याणाचं होतं, ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसावं. दुसरे लोकमान्य टिळक होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळक, हा स्वाभिमान आहे. कॉन्फिडन्स लेवल चांगली पाहिजे, पण त्या कॉन्फिडन्सचं रूपांतर कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता कामा नये. आणि योग्य प्रयत्न केले नाही तर तो ओव्हर कॉन्फिडन्स ठरतो, याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून या महापुरुषांच्या जीवनामध्ये कधी चुका झाल्याचं आपल्याला आढळत नाही, किंवा असतील तर त्या अगदी क्षुल्लक असतील आणि त्याचं कोणाला नुकसान भोगावं लागलेलं नाहीये. समर्थ म्हणाले, जिता बोलती सर्व ही जीव मी. काही लोकांचं असं असतं बघा की माझं असं आणि माझं तसं, ते मी माझं मलानेच सुरुवात करतात. परमपूज्य डॉक्टर काका आपल्या निरीक्षणातून प्रवचनात एक छोटीशी एक गोष्टीचा उल्लेख करतात की रस्त्यात दोघांची वादावादी सुरू आहे आणि एक दुसऱ्याला म्हणतो, तू स्वतःला कोण समजतोस, किंवा तू मला समजलास काय. आता कोणी कोणाला काय समजायचं, हे काका सांगतात, कोणी कोणाला काय समजायचं. आणि हे काकांचं हे सांगणं म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि अहम तत्वमसी या वेदांतातील महावाक्याच्या जवळ नेणारं आहे. की तू स्वतःला काय समजतोस म्हणजे आपण काय समजायचंय, आणि दुसरा म्हणाला की तू मला काय समजलास, तर हे सुद्धा तत्वमसी या उत्तराजवळ नेणार आहे. पण अविद्येच्या प्रभावाखाली मनुष्य ते कधी ओळखत नाही. आणि स्वामी वरदानंद भारती सांगतात की लसूण खूप खाणाऱ्या माणसाच्या तोंडाचा जसा घाण वास येतो ना, तसं अहंकारी माणसाच्या वर्तनाला घाण येते. असं कधी होता कामा नये. माझ्या जीवनाला शिस्त पाहिजे हे बरोबर आहे, पण एक प्रकारचा कडकपणा पाहिजे हे पण बरोबर आहे, पण एक प्रकारची नम्रता सुद्धा आपल्या जीवनात ही असायला हवी. जिता बोलती सर्वही जीव मी. चिरंजीव हे सर्वही मानिताती. सगळेच लिहितात ना, चिरंजीव अमुक याचं लग्न, चिरंजीव अमुक याला आशीर्वाद. आपण चिरंजीव इतकंच लिहितो. डॉक्टर काका सांगतात, मिश्किलपणे सांगतात की ची नंतर टिंब आहे, याचा अर्थ असा की याचा आणि पुढच्या नावाचा काहीही संबंध नाही, असा त्याचा अर्थ आहे म्हणाले. चिरंजीव हे सर्वही मानिताती. चिरंजीव म्हणजे कायम जगणारा, चिरतरुण म्हणतो ना आपण, की कधी म्हातारा न होणारा, असा चिरंजीव कोण आहे,
चिरंजीव हे सर्व मानिताती, मानतात सगळे, पण अकस्मात सांडून या सर्व जाती. झटकन एखादी गोष्ट अशी घडते की होत्याचं नव्हतं होऊन जातं. अनेकदा आपण बघितलं असेल या व्हॉट्सअप सोशल मीडियामुळे कोणाच्या मृत्यूच्या बातम्या अशा येत असतात आणि मग पुन्हा थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी येतं की नाही असं काही झालेलं नाही, असं काही झालेलं नाही. आणि मग एक दिवस खरी बातमी येते की त्यांचा मृत्यू झालेला आहे. आधी येस नो येस नो येस नो अशा बातम्या येतात आणि नंतर खरोखर खरी बातमी येते, अकस्मात सांडून या सर्व जाती. या नंतरचा श्लोक जो आहे हा उपदेश करणारा आहे. समर्थ म्हणतात की मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ठीक आहे, पण मग समस्या कुठे आहे? तर ती शेवटच्या 2 चरणात समर्थ सांगतात. पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. चैतन्य महाराजांनी एका कीर्तनाचा दृष्टांत दिला होता. एक वृद्ध गृहस्थ पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते आणि धर्मानुसार त्यांचं सगळं आचरण होतं. स्वतःचा मोठा वाडाही होता, संपत्ती बऱ्यापैकी होती, वाड्याला पडवी वगैरे होती, पडवीमध्ये गायी पण बांधलेल्या होत्या, 2-3 गायी होत्या त्यांच्याकडे. आणि यांचा अंतकाल जवळ आला होता, अत्यंत आजारी होते आणि पडवीमध्ये ठेवलं होतं. त्या काळच्या प्रथेप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं गावातल्या लोकांना, कोणाला बोलवायचं असेल तर बोलवून घ्या, आता काही हे फार जगणार नाहीयेत म्हणून, कोणाच्या भेटी घ्यायच्या असतील तर त्यांना भेटी घेऊ द्या वगैरे असं म्हणून निरोप गेले. गावातली लोक आले, पडवीच्या आतमध्ये पहिल्या खोलीमध्येच त्यांना तिथे झोपवलेलं होतं, ठेवलेलं होतं आणि त्यांची मान अशी बाहेर वाकडी होती आणि त्या पडवीकडे किंवा अंगणाकडे घराच्या वाड्याच्या ते असे बघत होते आणि तोंडाने वासो केसो वासो केसो वासो केसो असा सारखा जप सुरू होता. काही कळे ना असं काय आहे. कुणीतरी अर्थ काढला त्याचा की नाही नाही ते नामस्मरण करत असतील, ते देवाचं नामस्मरण सुरू आहे. वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा असं चाललेलं असावं, असं सगळ्यांनी अंदाज बांधला आणि काय धन्यता मानली. शेवटी त्यांनी जोराने वासो केसो असं ते म्हणाले आणि उजवा हात तो बाहेर दाखवला त्यांचा आणि असा तो गायीकडे दाखवला. ती गाय तिथं केरसुणी खात होती हे ते दाखवत होते की अरे तिकडे बघा ती गाय केरसुणी, वासरू ते केरसुणी खाते, त्याला सांभाळा. म्हणून ते वासो केसो पूर्ण उच्चार येत नव्हते ना असं ते म्हणत होते. म्हणजे मृत्यू समयी सुद्धा भगवंताचं नाव येण्याऐवजी लक्ष कुठे होतं हे त्यांना तिथे सांगायचं होतं. तर पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. खूप महत्वाचा मुद्दा हा की मृत्यू झालेल्या व्यक्तीला स्मशानामध्ये अंत्येष्टी करून परत येताना मनुष्य डोळ्यातून पाणी काढतो, तो रडतो, वाईट वाटतं त्याला. समजा भाऊ गेला असेल तर बहीण म्हणते मला आता राखी कोण बांधणार, असं भाऊ बहिणी करता म्हणतो. बहीण गेली असेल तर भाऊ गेला तर मला भाऊबीज कोण घालणार, असं बहीण भावा करता म्हणते. पती पत्नी करता, जसे काय ते नातेसंबंध जसे असतात तसे एकमेकांकरतात प्रेमाची नाती असतात. त्यावेळेला लोक रडतात. काही वेळा नातं चांगलं नसेल तर रडूनही दाखवतात. असो, मुद्दा असा आहे, असं जरी असलं तरी समर्थ या 16व्या श्लोकात सांगतात की तो सुद्धा त्या रांगेत उभा आहे हे विसरतो. मला पण जायचं आहे ना, मी काल ज्यांना पोहोचवलं, मला उद्याच्या उद्या कदाचित मृत्यू नाही येणार, पण केव्हा ना केव्हा मला इथे यायचं आहे, म्हणून मुद्दाम स्मशानात जावं, मध्ये मध्ये नातेवाईकांचे किंवा इतर कोणाचं निमित्त काढून जावं आणि बघत बसावं त्या चितेकडे. घरी जायची गडबड करू नये. वैराग्याची ज्योत तोपर्यंत सर्वांच्या डोक्यावर तेवत असते जोपर्यंत आपण स्मशानात असतो. म्हणून भगवान शंकर हे वैराग्याचे देव आहेत. त्यांचं निवासस्थान कुठे आहे? स्मशानात आहे. शिवमहिम्न स्तोत्रात तो श्लोक येतो. पुष्पदंतांनी वर्णन केलेलं आहे की श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मालेपा सर्गपि नृकरोटी परिकरहा. पुष्पदंत वर्णन करतात. अनेकांचा अनुभव असेल की आपण स्मशानात जातो कुणाला सोडायला, किती गंभीरता येते थोडा वेळ आपल्या स्वभावात, थोडा वेळ का येईना एक गंभीरता येते. सगळ्यांना जाणं शक्य नाही, पण जस्ट इमॅजिन की एक अंदाज तर येतो
इतका पराक्रमी मनुष्य, पण जळताना पाहिलं की लक्षात येतं की माझ्या या देहाला सुद्धा केव्हा ना केव्हा मला इथे टाकायचं आहे. आणि बी स्ट्रॉंग, एकदम मनुष्य कॉन्फिडंट होतो, कॉन्फिडन्स लेवल एकदम वाढते आणि तो अंतर्मुख होतो. समर्थ सांगतात, हा मृत्यू हा त्याला दुःख देतो ज्याला या जीवनामध्ये अवास्तव लोभ आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते. क्षोभ होण्याचं कारण काय, म्हणजे दुःख होण्याचं कारण काय, तर त्याचं लोभ हे त्याचं कारण आहे. दोन शक्ती सांगितलेल्या आहेत. एक आहे ती इच्छाशक्ती आहे आणि दुसरी आहे ती प्राणशक्ती आहे. इच्छाशक्ती जर शिल्लक राहिली आणि प्राणशक्ती संपली तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि प्राणशक्ती संपण्यापूर्वी ज्याने आपल्या इच्छा संपवून टाकल्या आहेत, मला आता काही इच्छा नाही, केव्हा तरी अंतर्मुक्तेने पक्क लक्षात घ्यायला हवं म्हणाले. मला कुठल्या लोकात सुद्धा जायला नको, नको मला स्वर्गलोक, त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय सामर्थ्य संपन्न असतील. म्हणजे 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, लिहिली म्हणजे पूर्ण झाली, 14व्या 15व्या वर्षी पूर्ण झाली आणि वारीला ही मंडळी गेली आणि पांडुरंगाला सांगितलं की देवा, ज्या करता आलो देहाचं काम आता झालंय, टाकून देतो म्हणाले. नामदेवांचं कीर्तन झालं पटकन ज्ञानोबा गाभाऱ्यात गेले आणि पांडुरंगाशी बोलायला लागले. तो हा संवाद होता. मागून निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव ही सर्व मंडळी धावत आली आणि काय संवाद चाललाय पाहिलं तर पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी होतं म्हणे. निवृत्तीनाथांनी विचारलं, काय देवा? नाही, ज्ञानोबा जायचं म्हणतोय, सगळ्यांनी मला खाली घातल्या, काय करूया, काहीतरी युक्ती करूया. त्याला सांगितलं तर तो तसं ऐकणार नाहीये. म्हणून सांगितलं, ज्ञानोबा तू ज्ञानेश्वरी सांगितलीस, सगळं बरोबर आहे, पण आपल्याला याचा प्रचार केला पाहिजे. 1 वर्ष 1.5 वर्ष प्रचार करून ये आणि मग मी तुम्हाला सांगतो समाधी कधी घ्यायची ते. चालेल? ज्ञानोबा म्हणाले, बर, तुमची आज्ञा महत्वाची म्हणा. आणि नंतर ही सर्व संत मंडळी साधारण वर्षभर ही सगळीकडे फिरली आहेत. कुठे कुठे गेली त्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. नामदेवांच्या गाथेमध्ये तर सविस्तर प्रसंग आहे. पुढे तर ज्ञानोबांच्या समाधी काळानंतर नामदेवांना पंजाब खूप आवडलं, म्हणून 20 वर्ष ते पंजाबमध्ये जाऊन राहिले, पंजाबी भाषा शिकले, पंजाबी भाषेमध्ये काही अभंग रचना केली आणि आजही ते 64 अभंग नामदेव की बानी म्हणून गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. शीख बंधू आपले हे नामदेव हे त्यांचे मानतात, ते मानत नाहीत ते की हे आपले आहेत म्हणून. पंढरपुरात समाधी आहे नामदेवांची, ते म्हणतात आमच्याकडे आहे, त्यांच्याकडची समाधी ते दाखवतात. असं तर त्या तपशिलात जायचं नाही. पुढच्या वर्षी पुन्हा पांडुरंगाकडे जमले, ज्ञानोबांनी हात जोडले आणि म्हणाले, देवा द्या आज्ञा, मला द्या आज्ञा म्हणाले. निवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी आलं. सद्गुरू आहेत ते, काय अधिकार असेल. सद्गुरूंचे डोळे पाणावले आणि म्हणाले, ज्ञानोबा पांडुरंगाकरता 1 वर्ष थांबलास ना, माझ्याकरता 1 वर्ष थांब ना. पुन्हा पुढच्या वर्षी 1 वर्षांनी आले. देवा आता आज्ञा द्या. आता मुक्ताबाईने हट्ट धरला, देवा सगळ्याकरता थांबलात, मी तुझी धाकटी बहीण आहे म्हणून माझ्याकरता नाही थांबायचं, असं करू नका म्हणाले. अजून 1 वर्ष द्या. सोपान काकांकरता 1 वर्ष, नामदेवांकरता 1 वर्ष, असं करत करत 15व्या वर्षी समाधी घ्यायचं म्हणणारे ज्ञानोबा 21 वर्षाचे झाले आणि सांगतात, देवा ज्या करता मनुष्याचा देह असतो असं कार्य मी आता करून झालंय, आता मला आज्ञा द्या म्हणाले. आज्ञा द्या मला. आणि काय प्रसंग असेल विचार करा की देवा, ज्ञानोबा म्हणतात, देवा मला कुठेही पृथ्वीवरती मला जायला नको, माझ्या समाधी करता लोकांची जागा खर्च नको, कुठेतरी अशी जागा द्या जेणेकरून लोकांचं नुकसान नको, अशी मला जागा द्या. आणि पांडुरंगाने सांगितलं, ज्ञानोबा आळंदीमध्ये भगवान सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भगवान शंकरासमोर जो नंदी आहे तो नंदी फक्त वळवा. त्या नंदीच्या खाली एक मोठं भुयार आहे, ते भुयार आधीच आहे, म्हणजे तुझ्याकरता वेगळी जागा खर्च होणार नाही. ठीक आहे म्हणाले. काय असतील ही संत मंडळी की माझ्याकरता स्वर्गात कुठल्या लोकात तर जागा नकोच, पण माझ्याकरता या जगात कुणालाच त्रास नको. काय असेल हा मृत्यू. आपण कधी नामदेवांचे या समाधीचे अभंग बघूया. समाधीचे अभंग म्हणून त्याचं नामदेवांच्या गाथेमध्ये स्वतंत्र प्रकरण आहे. काय प्रसंग आहे. ही सर्व मंडळी आळंदीत येतात. कार्तिक एकादशी नंतरचा दिवस आहे, त्रयोदशीचा दिवस आहे आणि सगळीकडे सांगण्यात आलं
ज्ञानोबा आता समाधिस्थ होणार आहेत म्हणून. ज्ञानोबांच्या गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या. पांडुरंग स्वतः तिथे प्रगट आहेत. एका बाजूला पांडुरंगाने धरलंय, एका बाजूला निवृत्तीनाथाने धरलंय आणि गावाची प्रदक्षिणा सुरू आहे. ज्या गावाने मला कसं का असेना हकलत हकलत का असेना पण मला जेवायला वाढलं, त्याला मी कृतज्ञतेनं त्या ग्रामदेवतेला, त्या वास्तुदेवतेला, त्या स्थानदेवतेला मी नमस्कार करतो म्हणून प्रदक्षिणा घेणं चाललंय. गावातले लोक चरणांवर कोसळत होते. महाराज, तुमच्या पायावर फुलं म्हणून पडावं अशी आमची योग्यता नाहीये, पण निदान निर्माल्य म्हणून तरी आमच्या देहाला मान्यता यावी म्हणून मोठे मोठे लोक ज्ञानोबांच्या चरणांवरती कोसळत होते. एक वळण असं आलं की श्री गुरु निवृत्तीनाथ हे खाली बसले, गुडघ्यात मान घातली आणि मोठेपणाचं ओझं फेकून दिलं आणि लहान मूल रडावं असं ते ओक्साबोक्षी रडायला लागले. नामदेवांनी वर्णन केलंय, अभंग आहे तो, की माय बापे आम्हा त्यागी आले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा पडले नाही. आई वडिलांनी जेव्हा आमचा त्याग केला तेव्हा सुद्धा आम्हाला असं संकट पडलं नव्हतं, असं आता संकट पडलंय. संन्यास धर्मानंतर पुन्हा प्रपंचात परतले म्हणून पैठणच्या धर्मसभेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांना मृत्यूचं देहांत प्रायश्चित्त सुनावलं होतं. त्यावेळेला हे दोघे त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालत होते. आई आणि वडील रोज प्रदक्षिणा घालता घालता निवृत्तीनाथांना घेऊन प्रदक्षिणा घालत होते. मग कृपा झाली तो प्रसंग आणि एक वेळ अशी आली, या दोघांना वाटलं की आता आपण निघून जाऊया म्हणून पहाटे 2-2:30 वाजता ही चारही भावंड गोदावरीच्या तीरावर झोपडीमध्ये झोपलेली असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीपंत निघून गेले. चारही भावंड अनाथ झाली, कुणीच नाही विचारायला. बरं, वय पण अशी लहान. निवृत्तीनाथ बाहेर आले, उगवत्या सूर्याकडे पाहिलं त्यांनी आणि त्यांच्या लक्षात आलं काय झालं. ज्ञानोबा बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, आई बाबा कुठे गेले. निवृत्तीनाथांनी फक्त असं निक्षून पाहिलं आणि ज्ञानोबांना कळायचं ते कळलं. सोपान काका ओरडायला लागले, कुठे गेले आई बाबा. मुक्ताई तर धावत धावत त्या नदी काठ्यावरती गेली. तिला वाटलं की या गोदावरीवरती कपडे धुणारी माझी आई आहे म्हणून मागून ती पाण्यात जाते आणि आई समजून त्या स्त्रीला तिने मागूनच घट्ट मिठी मारली. ती जी बाई होती तिने हिला झुरळासारखं झटकलंय की तुझी आई होण्या इतकं पाप केलं नाही मी. कसा झाला असेल प्रसंग विचार करा. पण ह्या प्रसंगी मला दुःख झालं नाही. निवृत्तीनाथ सांगतात की माय बापे आम्हा त्यागी आले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा पडले नाही. नामा म्हणे तेव्हा हुताशनी पेटला, करा समाधान निवृत्तीचे. शेवटी भगवंत निवृत्तीनाथांना उठवतात आणि सांगतात, निवृत्ती, अरे तुझ्या कृपेने ज्ञानू झाला आणि तू आज अज्ञानाचं घर जवळ केलंस. अरे सगळे देह संपतात ना केव्हा ना केव्हा, बसू दे त्याला समाधीला. आणि खूप कठोर अंतःकरण केलं आणि नामदेवांच्या मुलांनी ती सगळी समाधीची व्यवस्था केली. आपण हे का ऐकतोय? कारुण्य निर्माण व्हावं म्हणून नाही, तो तर तात्पुरता प्रसंग आहे. आपल्या जीवनातल्या निष्ठा या अशा असायला हव्या. काहीतरी करून या देहाला जगवा, इकडून नळ्या तिकडून नळ्या, डॉक्टर मला जगवा. नो, काय असेल ते प्रारब्धात असू देत, ते तसं होईल. पण आतमध्ये ही बैठक तयार व्हावी म्हणून हे 3 श्लोक आहेत असं मला वाटतं. तुम्ही मरणार आहात असं घाबरवायला नाही आहेत हे 3 श्लोक. ही समर्थ माऊली आहे, आपली आई आहे ती आपल्याला घाबरवायला सांगेल का? नाही. बी स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग व्हा, एकदम जबरदस्त व्हा, जीवनात वाटेल ते होऊ दे. पण हे 7व्या पडद्याच्या आड आपल्याला ही खुणगाठ बांधून ठेवायला हवी की जर मृत्यू अटळ आहे तर त्याची मी समर्थ तयारी करीन. आणि आजही आपण समर्थांच्या ज्ञानोबांच्या दर्शनाला गेलो तर तिथं ते चैतन्य आपल्याला जाणवतं. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गेलो तर तिथे चैतन्य जाणवतं. काही संत मंडळी असतील, कशा करता आजही ती दर्शन देतात. हे संत आपले मृत्यूबद्दलचे आदर्श नाहीत का? पुरेना जनी लोभरे क्षोभत्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. एकही लोभ नसावा. मला काही नको, काही नको. देवा, करायचंच असेल तर जगात
सगळ्यांचं कल्याण कर, कल्याण करी रामराय. माझ्या मुलाबाळांचं काय, जगाचंच कल्याण मागूया ना. मग त्यात माझी मुलं बाळ आली, नातवंड आली आणि जगाचं कल्याण मागतात आणि मग असे हे लोक जगतात. ते जगताना पण समर्थपणे जगतात. त्यांचा मृत्यू हा दुःखदायी नसतो, त्यांचा मृत्यू हा महोत्सव होतो, त्यांचं मरण सुद्धा एक समर्थ मरण होतो. एक वाक्य आहे, जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं था. कुठलाही लोभ नको. जीवनातही आनंद आणि मरणातही आनंद ही जीवनाची अपरिहार्य गोष्ट. जेव्हा आपण पेलायला तयार होतो तेव्हा आपण जगायला योग्य होतो. फार सुंदर वाक्य आहे की जे मरणाला घाबरत नाहीत ते एकदाच मरतात आणि मरणाला घाबरणारे हे रोज मरत असतात, रोज मरतात. हे सामर्थ्य माझ्या जीवनात यावं म्हणून अध्यात्म श्रवण हे एवढ्या करताच आपल्याकडे संतांनी सांगितलेलं आहे. जर घर आवरायला काढलं की एरवी न सापडणारं साहित्य सापडायला लागतं, तसं अध्यात्म श्रवण म्हणजे विचार आवरण आहे. नित्यानित्य विचार यातनं मिळतो. देह अनित्य आहे, त्याचा विचार सोडून द्यायचा आहे, पण तोपर्यंत त्याचा उपयोग जे नित्य शाश्वत आहे त्या परब्रह्माचा विचार करण्यासाठी तो वापरायचा आहे. स्वतःच्या जीवनाचं वाटोळं करून न घेता सामर्थ्यवान होता येतं. उत्तम प्रपंच करून कुठेही लोभात न गुंतावे असं अनुभवाचं ज्ञान माझ्यासह आपण सर्वांनी हे घ्यावं आणि आपल्या वाणीमध्ये आपण आपलं सामर्थ्य निर्माण करावं अशी श्रीरामाला आपण प्रार्थना करूया. मला कल्पना आहे की तसा व्यावहारिक दृष्ट्या मृत्यू हा अत्यंत अमंगल असा विचार आहे, परंतु आपल्याला कुठेतरी एक गांभीर्याने याच्याबद्दल विचार करायला पाहिजे ना, की आज न उद्या ती वेळ येणार आहे, माझी तयारी काय आहे त्यासाठी, मग त्याच्यावरती उपाय काय, मग तयारी करायची. तर नवविधा भक्ती सांगितली, त्यातली नामस्मरण भक्ती सर्वात सोपी आहे. त्या नामस्मरणापासून आपण सुरुवात करूया आणि अशी एक एक पायरी ही पादाक्रांत करून अशा प्रकारचं अमरत्व मिळवूया. अमरत्व एवढ्या करता की मृत्यू तर येणारच आहे, पण पुन्हा जन्माला आम्हाला यायचं नाही, हा विचार हा कायम मनात असला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने आपल्याला तयारी केली पाहिजे. त्या दृष्टीने श्रीरामाला आपण प्रार्थना करूया आणि या प्रार्थनेनंतर मी थांबतो. हे 14, 15, 16 श्लोक खूप लांबले, अर्थात 3 श्लोक एकत्र होते म्हणून विचारही तसा अमंगल होता आधी सांगितलं त्याप्रमाणे, परंतु समर्थ आणि इतर संत आपल्याकडनं ही अशी तयारी करून घेतात. सगळेजण एकत्र प्रार्थना म्हणूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. अथ श्री रामरक्षा स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकम्. श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुन् धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं. वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तन् दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम्. इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्. एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिन्नक्तैचरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरूरभूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नराः
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यै जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगै जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारवाचा गमो पंथानंतया राघवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। आवाज बरोबर येत नसेल तर कळवावं। तत्वार्थ रामायण
खरं म्हणजे आता आपल्याला असं कळतंय की रामायणामध्ये जरी गोष्टी असतात तरी या तत्वार्थ रामायणामध्ये पदोपदी त्यांनी तत्व सांगितले आहे, तत्वाची आठवण दिली आहे, तत्वाचा उपदेश केलेला आहे. तत्व काय असतं ते जीवनात कसं उतरावं हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला आढळतं. प्रत्येक कथेमधनं ते आढळतं आणि त्याकरता हा ग्रंथ जो आहे तो फार महत्वाचा झालेला आहे. डोंगरे महाराजांचं व्यक्तिमत्व चरित्र जर आपण लक्षात आणलं तर सर्वच काही पवित्र आणि आनंदमय असं आपल्याला जे आहे ते आढळतं या ठिकाणी आणि आपण त्याचा आस्वाद घेतो आहोत या रामायण कथेचा. काळ, काम आणि वेग याचं डॉक्टर काकांनी सांगितलंय की आता आमचं किती काम राहिलेलं आहे. म्हणजे काम म्हणजे वासना म्हणूया, किती वासना शिल्लक राहिलेल्या आहे आणि किती काळ राहिला आहे, पण त्याप्रमाणे वेग ठेवायला हवा. तर खरं असं हे सर्व का म्हणायचं की तत्वार्थ रामायणामध्ये तत्वाचं आम्ही जास्तीत जास्त जे आहे ते त्या उपदेशाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घ्यावा हा त्याचा उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा. आणि दुसरं असं आहे की यांनी काळ आणि काम याच्याबद्दल 149 या पानावर जे आहे तर म्हणजे एक 2 पानं पहिलीची जिथे की तुमची शिवकथा सुरू होते. आज मुख्य म्हणजे शिवकथा आहे, कुठपर्यंत जाईल ते पण पाहूया. पण हे आहे की त्याच्या पूर्वी महत्वाचा जो आपल्याला घेण्यासारखं आहे ते काळ आणि काम हे जीवाच्या मागे लागलेले आहे असं ते म्हणतात. काळ म्हणजे आपल्याला माहिती समय आणि काम म्हणजे काय तर म्हणजे वासना, इच्छा. तर काय होतं तर म्हणजे ह्या कामामुळे काय होतं की आपल्याकडे वेळ नाहीये आणि इच्छा अशा खूप भरमसाठ आहे आणि मग घाबरण्यासारखं होतं की हे कसं सर्व होईल म्हणून जीव कासावीस होतो, घाबरून जातो, त्याला आनंद मिळत नाही. आमच्याच इच्छांमुळे आणि वासनांमुळे आम्हाला आनंद मिळत नाही. आणि आम्ही जर कामाची दोस्ती सोडली आणि रामाची दोस्ती केली तर काय होईल, त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी, मग आनंद मिळेल. आता हे फार महत्वाचं आहे. काम या शब्दाचा विचार केलेला आहे. क म्हणजे जे आहे ते सुख आणि आम म्हणजे सुमार, मर्यादा. आता सुख म्हणजे मर्यादित असलेलं सुख त्याला त्यांनी काम म्हटलंय. मग आता मर्यादित असलेलं सुख कशामध्ये? कामामध्ये. मग अमर्यादित असलेलं सुख जे आम्हाला सर्वांना हवं असतं ते कशामध्ये? म्हणजे रामामध्ये. हे नको. तर अशा प्रकारे राम आणि काम हे कसे सिमिलरिटी आहे तर काय करायचं या ठिकाणी तर म्हणजे जे आहे ते जेव्हा आपण पाहतो की काम थोडं सुख देतो आणि राम जो आहे तो अधिक दुःख देतो थोडं सुख देऊन आणि राम जो आहे तो अमर्यादित सुख देतो. तर असं जर आहे तर मग काय करायचं तर म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते त्या कामाला जे आहे ते भगवत काम आम्ही जे आहे ते जसं काट्याने काटा काढतात. आता काट्याने काटा काढतात म्हणजे काय, कामाचा नाश कसा होईल तर म्हणजे कामनेनेच होईल. एक कामना आहे संसाराची, दुसरी कामना आहे भगवंताची. तर काट्याने काटा काढणं याचा अर्थ हा झाला की मुखी राम त्या काम बाधू शकेना. त्याच्याकडे भगवत चिंतन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला संसार जो आहे त्याची हिंमत होणार नाही, त्याची ताकद नाहीये की तो आपल्याला जो आहे तो दुःख देऊ शकेल. पण त्याच्यावर आपल्याला काय हवं तर म्हणजे त्या ठिकाणी निष्ठा हवी. निष्ठा असणं जे आहे ते जरुरी आहे. जर निष्ठा नसेल तर मग जे आहे ते आपल्याला कळणार नाही, त्याच्याबद्दलचा अनुभव येणार नाही त्या ठिकाणी. खरं म्हणजे काय होतं की हे समजायला पाहिजे आपल्याला की माणूस जो आहे तो विषय भोगतो. असं आपण सर्व जे आहे ते आपल्या सर्वांना असं होतं की बाबा खूप चांगलं झालं, छान झालं, कार्यक्रम खूपच छान झाला आणि जसं काही असेल तो. तर म्हणजे एखादा विषय आपण भोगला तर इथे या ठिकाणी ते ह्या पानांमध्ये 2-3 पानांमध्ये शिवकथेच्या पूर्वी हे आठवण देतात ते या ठिकाणी डोंगरे महाराज की मनुष्य विषय उपभोगत नाही. आपल्याला असं वाटलं की आम्ही उपभोग घेतला त्यामुळे विषय उपभोगत नाही, विषय मनुष्याला भोगतात. म्हणजे भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. म्हणजे काय करतात की हे भोग जे आहे हे भोग म्हणजे विषय जे आहे ते मनुष्याला भोगून काय करतात की मनुष्याला क्षीण करतात, मनुष्याला जे आहे ते जीर्ण करतात.
तर अशा प्रकारचं विषयातलं सुख घेणं जे आहे ते त्याचं त्यांनी मार्मिक स्वरूप दाखवलंय, सत्य स्वरूप दाखवलंय. काय दाखवलंय की मर्यादा दाखवलीये, दुःख खूप असतं हे दाखवलंय सुखापेक्षा. आणि तिसरं हे दाखवलंय की तुम्हाला असं वाटतं पण की तुम्हाला खूप आनंद झाला, पण त्या ठिकाणी जो आहे तुम्हाला तुमची शक्ती जी आहे क्षीण झाली, तुम्ही जीर्ण झाला, अशा प्रकारचं असतं. म्हणजे एखाद्याला वैराग्य असेल तर कसं तेज असतं त्याच्या तोंडावर, विवेक वैराग्य ज्या ठिकाणी असतो तो मनुष्यच वेगळा. तर अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून जे आहे ते दुसरं आणखीन सांगितलं त्या ठिकाणी की जसं काम जो आहे तो कसा आहे मगरीसारखा आहे. म्हणजे मगर असते पाण्यामध्ये, सरोवरामध्ये मगर आहे समजा, ती दबा धरून बसलेली आहे आणि कुणी आलं तिच्यामध्ये ती एकदा जर पकडली तर ते की सोडत नाही. जसं आता गजेंद्र मोक्ष आपल्याला माहिती आहे, गजेंद्राची कथा. एवढा मोठा गज तो हत्ती, एवढा बलवान, पण त्या मगरीने जे पकडलं तो त्याला सोडूनही पावलं त्याच्यात. तर काम वासना सुद्धा अशाच प्रकारची मगरच आहे एक प्रकारे संसार सागरा. या कामनेपासून जे आहे ते सोडवण्याकरता आम्हाला पदोपदी जे आहे ते भगवंताचीच जे आहे कृपा व्हायला हवी. भगवंताचा आम्ही प्रार्थना करत राहू नित्य सतत, त्या भगवंताची कृपा होईल आणि त्यातून जे आहे काहीतरी मार्ग निघेल. हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी जे आहे ते सूत्र आहे. कारण की काम कसं आहे तर म्हणे हा शत्रू आहे, म्हणजे हा मित्र नाहीये, हा शत्रू आहे. तर म्हणे जे आहे ते अनेक जन्मापासून आपल्याला रडवत आलेला आहे. आता हा शत्रू असून आपल्याला मित्र वाटतो, हे आणखीन त्याच्यातलं विशेष आहे. विषय वासना शत्रू असून आम्हाला मित्र वाटतात, हे भासवतो की हा मित्र आहे म्हणून. असं तर हे सर्व जगच काममय आहे, हे जगच कामच मूळ आहे ह्या सर्व जगाचं. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे, तो नीट लक्षात ठेवावा. आणि कामाचा नाश कसा होईल की काट्याने काटा काढावा. म्हणजे एक आहे लौकिक काटा, दुसरा आहे अलौकिक काटा जे भगवत नाम आहे. जसं सूर्य, आणि आपण सूर्यासमोर जर उभं राहिलो तर काय होईल, आणि सूर्य जर पाठीमागे असेल तर काय होईल. तर म्हणजे सूर्य पाठीमागे असेल तर म्हणजे समोर त्याची जी आहे ती छाया होईल, पण सूर्यासमोर उभं राहिलं तर छाया जी आहे त्या ठिकाणी समोर नाही येणार. तर तसंच भगवंताचं आहे, भगवंताला आपण समोर ठेवावं. आणि भगवंताला जर समोर ठेवलं तर मग जे आहे ते काय होईल की त्या ठिकाणी नेहमीच भगवंत समोर राहायला, तर तो भगवंतच आनंदच आहे. भगवंत म्हणजे काय, भगवंताची व्याख्याच पुढे केलेली त्यांनी की भगवंत म्हणजे आनंद, राम म्हणजे आनंद. येईल ते पुढे. आणि त्याच्यानंतर ह्या पानांमध्ये म्हणजे शिवकथेच्या पूर्वीच्या पानांमध्ये लास्ट 1-2 पानं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक आणखीन उपदेश केलेला आहे की शेवटला मुद्दा हा या चॅप्टरचा की म्हणजे परमात्म्याने आपले नाम प्रगट केले पण स्वरूप लपवून ठेवले. आता तेव्हा कोणी विचारलं संतांना की काय परमात्मा जे आहे ते दिसत का नाही, त्याने आपल्याला कशाला लपवून ठेवलंय. काही उत्तर त्यांनी याच्यामध्ये असं दिलंय की परमात्मा म्हणाला की मी खूप सुंदर आहे, पाहता नाही येणार तुम्हाला, इतका तेजोमय मी आहे म्हणून मला तुम्हाला जे आहे तुम्ही म्हणून समोर परमात्मा दिसत नाही, असंही एक दिलेलं आहे त्या ठिकाणी. पण मुख्य काय ह्याच्यातनं जे घ्यायचं आहे ते की निर्गुण आणि सगुण याचा खूप उहापोह या पुढच्या शिवकथेमध्ये केलेला आहे त्यांनी. आणि तो फार महत्वाचा आहे की आम्हाला ते एक डायरेक्शन देतो. आम्हाला जे आहे डॉक्टर काकांनी सांगितलंच आहे कशा प्रकारची साधना करावी, तरी पण ते त्याला ते आणखीन दृढ करतो. काय दृढ करतो की म्हणजे जे आहे ते सगुण काय आहे, निर्गुण काय आहे, आमची उपासना कोणत्या डायरेक्शन मध्ये गेली पाहिजे, हा पूर्ण गायडन्स जो आहे तो या शिवकथेमधून जे आहे ते आपल्याला मिळतो. सगुण निर्गुणाबद्दल जे आहे ते, म्हणून तत्वार्थ रामायण की तत्वाबद्दलचं बरंच वर्णन केलंय त्यांनी कथेच्या साह्याने. तर स्वरूपाशी काय होतं, निर्गुणाशी आम्ही प्रेम करू शकत नाही आणि निर्गुणाशी मी प्रेम करू शकत नाही. तर मग काय की परमात्मा समोर कसा आहे तर म्हणजे नाम रूपामध्ये म्हणजे स्वरूप परमात्माचं जे आहे ते रूप कसं आहे तर म्हणजे ते लपलेलं आहे. मग समोर काय परमात्माच्या नावावर तर म्हणजे नाम आहे त्याचं. त्याचं नामाशी जो आहे तो आपला संबंध नामामुळे परमात्म्याशी आहे. तर नामाशी जर आपला स्वरूप आम्ही जर संबंध साधला, नामाशी जर आम्ही जे आहे ते घट्ट मैत्री केली तर काय होईल की आम्ही स्वरूपापर्यंत पोहोचू शकू. आता काय की ह्या सर्व सिंपल गोष्टी वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहे, असं काही नवीन सांगतोय किंवा नवीन बोध झालेला या ठिकाणी काही नाही. पण हे की आपण त्यावर काय होतं पुष्कळ वेळा की साधना करताना ते सर्व आपल्याला बाजूला राहतो. एखादं नाम समजा एखादा घेत असेल कोणी रोज यांनी माळेमध्ये, तर पुष्कळ वेळा असं होतं की काहीतरी विचार चालतच राहतात वर्षानुवर्ष. पुष्कळ वेळा असं होतं की त्याला गोष्टी करून घेतात की अरे बा हे पाहून घे म्हणून, नंतर विसरून जाईल मी म्हणून. अशा प्रकारचे ते नाम जप करताना होऊन जातं.
तर सांगायचं तात्पर्य असं की नामाशी प्रेम खऱ्या अर्थाने होत नाही, मेकॅनिकल ते पुष्कळसं होतं. त्याच्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं की जे आहे ते तुम्ही नाम जे आहे त्याच्यामुळेच तुम्हाला जे आहे परमात्म्याची प्राप्ती होईल, असं ते या ठिकाणी म्हणतात. आणि दुसरं एक सुंदर उदाहरण दिलंय. एखादे समजा दोन मित्र आहे, तर जेव्हा ते मित्र असतात तर ते त्यांचे प्रेम संबंध आहे. आता प्रेम संबंध जर आहे तर जितकं जास्त प्रेम असेल तितकं ते प्रगटीकरण त्यांचं आपसामध्ये होईल एक दुसऱ्याशी. आता सर्वसाधारण आहे, म्हणजे सर्वांना त्याचा अनुभव आहे की जितके जास्त संबंध असतील मधुर, तितकं जास्त जे आहे ते एक दुसऱ्यांना माहित असतं की मी काय चाललंय, यांचं कसं आहे यांचं कसं आहे. तर तसंच ते म्हणतात की तुमचं नामाशी जर प्रेम झालं तर परमात्मा सुद्धा तुमच्याकडे धावत येईल, त्या परमात्म्याचं सुद्धा आकलन होईल. पण तुमचं त्या नामाशी प्रेम व्हायला हवं. आमचं प्रेम संसाराकडे आहे आणि नाम जे आहे ते आम्ही घेतो की काहीतरी संसारातल्या जे आहे ते आमच्या अडचणी दूर व्हाव्या किंवा आम्हाला काहीतरी शांती मिळावी, या दोन उद्देशाने आम्ही जे ते नाम घेतो. पण खरं म्हणजे नामाशी आम्ही प्रेम करत नाही. नामाशी जर आमचं प्रेम झालं तर मग जे आहे ते निश्चितच काय होईल की म्हणजे जे आहे परमात्मा सुद्धा उघडा होईल. म्हणजे परमात्म्याशी संबंध तुमचे सुद्धा तेवढेच क्लोज येतील, जसं की आपल्याला संसारामध्ये जे आहे ते त्याचा अनुभव आहे की अतिशय प्रेम जिथे असतं तिथे जीव आपला रूप प्रगट करतो, स्वरूप प्रगट करतो, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आपल्या तिजोरीची चावी पण देतो असं म्हणतात ते या ठिकाणी. मग जिथे प्रेम कमी असतं तिथे मनुष्य स्वतःचं स्वरूप लपवून ठेवतो. आता हा जो आपल्याला अनुभव आहे की अतिशय प्रेमाशिवाय भगवंत तरी कसा प्रगट होईल, मग जर आपला आपसामध्ये असं जर आहे तर तो सिद्धांत तिथे लावावा आणि भगवंताला जे आहे ते जास्तीत जास्त प्रेम करून, नामावर जास्तीत जास्त प्रेम करून आम्ही आपलं कार्य जे आहे ते उरकून घ्यावं, हा सर्व उद्देश आहे या ठिकाणी. आता आपण स्वतःच विचार करा की तत्वार्थ रामायणामध्ये तत्व किती सांगितलेलं आहे, साधनेचं किती त्यांनी जे आहे ते गायडन्स दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शिवसतीची दिव्य कथा या ठिकाणी येते. शिव आणि सती हे पाहिजे या ठिकाणी सती म्हटलेलं आहे, पार्वतीनी म्हटलंय. कारण की हा पार्वतीच्या पहिलेचा जन्म सतीचा आहे आणि सतीच्या नंतरचं जे आहे ते पुढचा जन्म पार्वतीचा आहे. हा आपण शंकर पार्वती म्हणून जे आपण ओळखतो, तर त्याच्या पूर्वीची शिवसतीची दिव्य कथा या ठिकाणी आणि नंतरची पार्वती, शंकर पार्वती, या दोन्ही कथा या ठिकाणी सामावलेल्या आहे. म्हणून आता ही काय ही सुरुवात कशी करतात या ठिकाणी त्याची, ते म्हणे त्यांनी अशा प्रकारची केली की म्हणे नारद जे आहे ते कळीचे नारद आहे का, तर त्यांनी असं लिहिलं या ठिकाणी. नाही, नेहमीच कळीचे नारद आहे असं नाहीये, किंवा त्यांनी असंही म्हटलंय की आपल्याला वाटतं कळीचे नारद आहे, पण खरं म्हणजे ते जे काही करतात ते बरंचसं जे आहे ते आपल्याला काहीतरी त्याच्यातनं निष्पन्न होतं, काहीतरी त्याच्यातनं चांगलं निघतं ते जे काही करतात त्याच्यातनं, असं त्यांनी या ठिकाणी जे आहे ते नारद कला निर्माण करत असं वाटतं. परंतु त्या सर्व लिलांमध्ये समाजाचं कल्याण सामावलेलं आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. नारदाबद्दलचा आपला जो एक हे आहे कन्सेप्ट त्याच्याबद्दल लिहिलंय. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की म्हणे नारदाने एकदा विंध्याचल पर्वताकडे गेले आणि त्याला विचारलं की अरे तुझ्याकडे मेरू पर्वतासारखी शक्ती आहे का, तर तुझ्यात अशी काही शक्ती असेल तर तू उंच होऊन दाखव. तर विंध्याचल वाढू लागला. मग वाढू लागला, इतका वाढू लागला की सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूला जाऊ नाही शकला, दुसऱ्या बाजूला अंधार पडू लागला. तर मग त्या ठिकाणी काय झालं, तर म्हणे त्या ठिकाणी ह्या विंध्याचलाचे गुरु होते अगस्त्य ऋषी आणि ते राहत होते काशीमध्ये. तर सर्व संत मंडळी म्हणा, देवता मंडळी म्हणा, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की महाराज, हे गुरु महाराज, तुम्ही आपल्या शिष्याला सांगा की कमीत कमी जो आहे तो अशा प्रकारे जे आहे ते वाढू नको, हे वाढणं जे आहे तू बंद कर, नाही तर मग जगात हाहाकार होईल, सर्वत्र अंधकारच पसेल, असं त्यांनी करत गेले. तर आता अगस्त्य मुनी काशीमध्ये राहत होते. मरणम मंगलम यत्र सफलम यत्र जीवनम, काशीचं जीवन कसं आहे तर म्हणे स्वर्ग स्त्रिया नते यत्र सैषा श्री मणिकर्णिका, मणिकर्णिका घाटावर जो आहे त्या काशीमध्ये ज्याचा शेवट होतो त्याला भगवान शंकर जे आहे ते कानात मंत्र देतात आणि घेऊन जातात स्वर्गामध्ये. अशा प्रकारचे जे काही आहे तर ते सोडायला तयार नव्हते. तरी पण त्यांनी आता ह्याच्याकरता ह्यांच्या विनंतीवरून त्यांनी गंगा मातेला प्रार्थना केली की म्हणे मला तर जायची इच्छा आहे नाही, परंतु जे आहे ते माझ्यावर कृपा कर. मग गंगा माता म्हणाली त्यांना की ठीक आहे, तू जा तिकडे आणि तिकडे मी येईन तुझ्याकडे. तसंच काशी विश्वेश्वराकडे गेले. त्यालाही त्याही ठिकाणी अरे जे आहे त्यांना फार दुःख झालं त्याचं. तर मग काशी विश्वेश्वरांनी त्यांना सांगितलं की अरे तू दक्षिणेस जा, मागोमाग मीही तुझ्या पाठीमागे येईल. मग अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते अगस्त्य ऋषी जे आहे ते निघाले प्रवासाला आणि ते विंध्याचलाकडे आले. आणि विंध्याचलाकडे आल्यानंतर त्यांनी काय केलं, विंध्याचलाने जेव्हा नमस्कार घातला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला, तर त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन म्हटलं की अरे पहा,
मी दक्षिणयात्रेला जात आहे आणि जोपर्यंत मी वापस येत नाही तोपर्यंत तू इथं उठू नको, असंच पडून राहा. आणि गुरुदेवांची आज्ञा झाल्यामुळे बिचारा विंध्याचल जो आहे तो तसाच राहिला, तो आजपर्यंत उठला नाही असं लिहिलंय त्याच्यामध्ये. तर सांगायचं असं की दक्षिणेमध्ये जेव्हा अगस्त्य ऋषी मलयाचल पर्वतावर गेले त्या ठिकाणी तिथे भगवान शंकराची त्यांनी उपासना केली. भगवान शंकराच्या याच्यामध्ये जे आहे ते राम मंत्र, भगवान शंकर स्वतः त्या ठिकाणी नंतर पोहोचले सतीसह आणि राम मंत्राची त्यांनी दीक्षा दिली त्यांना संक्षिप्त रामकथा सांगितली. अशा प्रकारे अगस्त्य ऋषींना कृतार्थ करून भगवान शंकर परत सतीसह वापस येऊ लागले. वापसीमध्ये दंडकारण्यात ते आले आणि दंडकारण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जो आहे तो रामाच्या वनवासाचा पिरियड तो होता, त्यावेळेस रामायणाच्या कथेचा तो भाग होता. आणि त्या ठिकाणी जे आहे ते सतीने पाहिलं की अरे हे एक कोणीतरी जीव आहे, हा तिने जीवच समजलं त्यांना की म्हणे हे कोणीतरी आहे आणि ते जे आहे तुम्ही हे आपल्या बायको करता जे आहे सीते करता जे आहे ते खूप विलाप करतात. त्यांनी विचारलं हे कोण काय, तर म्हणे अरे हेच भगवान आहे म्हणे, हेच परब्रह्म आहे म्हणे. अच्छा तुम्ही आज जो जप करता तो यांचा असतं म्हणे. हो, श्रीराम श्रीराम जो आहे सारखा जप करत होते शंकर त्याचा. तर तिला बडा आश्चर्य वाटलं की तुम्ही म्हणता परब्रह्म आहे आणि हे तर जे आहे ते जे आहे ते आपल्या सीते करता जे आहे ते विलाप करतात. वृक्षाला विचारतात, पुढे आणखीन कुणाला विचारतात की कुठे कुठे करू. तर त्यांनी सांगितलं की अरे ही भगवंताची लीला आहे म्हणे, ते आहे तेच म्हणजे जे आहे ते परब्रह्मच आहे. पण तिला काही ते पटत नव्हतं. मोठे मोठे ऋषी म्हणतात की दंडकारण्यामध्ये वृक्ष बनून राहिले होते का, तर म्हणे तिथे राम येतील आणि त्यांना आलिंगन देतील आणि त्यांना जे आहे ते पवित्र होतील, ते पावन होतील. अशा प्रकारचं जे आहे त्यांना हे होतं. तर असंही त्या ठिकाणी आहे की दंडकारण्यामध्ये वृक्ष रूपाने ऋषी प्रगट झाले. तर ज्या मार्गाने श्रीराम विलाप करत जात होते त्या मार्गाने मग हिनी असा विचार केला सतीने की मी जाऊन त्यांना पाहू की काय असं तिच्या मनामध्ये आलं. त्याही विधी खोजत विलपत स्वामी मनहु महाविरही अति काम, पूर्ण काम राम सुखराशी असं म्हटलंय तुलसीदासांनी. पूर्ण काम राम सुखराशी. राम काय की सुखच राम आहे, आनंदच राम आहे आणि पूर्ण आनंद आहे. पूर्ण सुख म्हणजे आनंद. आणि मनुज चरित कर अज अविनाशी, ज्याचा जन्म झाला नाही त्याचं जे आहे ते चरित्र आहे, अशा प्रकारचं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी. ही लीला सुद्धा जी आहे ती प्रभूची लीला अलौकिक आहे आणि हा लीला देखील रामाचा खरं म्हणजे अनुग्रहच आहे. तर ती विचारत होती की म्हणे हा आहे म्हणतात की हे रामाचं दर्शन जेव्हा शंकरांना झालं त्यांनी म्हटलं की परब्रह्म आहे, तिला बरं आश्चर्य वाटलं. पण शंकरांना आनंद झाला. त्यांच्या गालावरती स्मितहास्य उमटलं की आज आनंद रुदन करत आहे. अशा प्रकारचं ते चित्र त्यांना तिथे दिसलं की किती दिखावा परब्रह्म परमेश्वर करत आहे या ठिकाणी, किती लीला करत आहे. म्हणून त्यांनी समोर गेलं तर त्यांना संकोच होईल म्हणून त्यांनी वृक्षाआड राहून त्यांचं दर्शन घेतलं शंकराचं. आणि शंकराला जे आहे ते रोमांच अश्रुधारा डोळ्यातून वाहत होते. असं सांगितलंय की जय सच्चिदानंद जग पावन, असं काही चलेऊ मनोज नसावन. सच्चिदानंद परमात्माच आमच्या समोर आहे आणि चले जात शिव सती समेता, सती बरोबर ते जात होते. आणि काय होत होतं, पुनी पुनी पुलकत कृपा निकेता, परत त्यांना रोमांच येत होते आणि अश्रुबंधन त्यांना होत होते. तर अशा प्रकारे त्यांनी रामचंद्रांना वंदन केलं, जय जयकार केला त्यांचा. तर सतीने विचारलं की हे रडतात ते आणि तुम्ही त्यांना वंदन करताय, हे कसं काय? तुम्ही म्हणताय की हे व्यापक परब्रह्म आहे म्हणून, आणि व्यापक परब्रह्म आहे आणि मग हे रडतात काय आणि हे व्यापक जे आहे ते परिच्छिन्न कसे झाले? तर त्यावर मग त्यांनी शंकरांनी त्याला उत्तर दिलं की अरे हे व्यापक परिच्छिन्न कसं झालं, तर म्हणे हे भक्ताकरता झालं. भक्ताचं प्रेम आडवं आलं. भक्ताच्या प्रेमाकरता जे आहे राक्षसाच्या संहाराकरता, म्हणजे राक्षसाचा संहार आपण म्हणतो पण त्यांचा उद्धार करण्याकरता रामरायाने या ठिकाणी अवतार घेतलेला आहे, असं त्यांचं अवतार कार्य आहे. अच्छा, मग त्यांनी विचारलं की मी रडतात काय? तर म्हणे रडतात काय की म्हणे तर एखाद्या नाटकामध्ये जर एक राजा असेल आणि तो जर भिकाऱ्याचं सोंग करत असेल तर त्याला भिकाऱ्याचं सोंग कसं केव्हाच उत्कृष्ट होईल, तेव्हाच उत्कृष्ट होईल जेव्हा तो भिकाऱ्याचं सोंग उत्तम करेल. तसंच श्रीराम या ठिकाणी जे आहे ते काय करतात तर म्हणे लीला करतात आहे, त्यांच्या ह्या लीला आहे. तर मग त्यांनी विचारलं की मग अशा रडक्यांना तुम्ही वंदन का करता? हा म्हणे
हे जर रडतात हे तर तुम्ही वंदन करता त्या ठिकाणी, हे तर दुःखी आहे नाही ह्या वेळेस म्हणे नाही, म्हणजे आतून शांत आहे आणि ते परब्रह्म आहे, आतून शांत आहे, म्हणून मी त्यांना नमन करतो या ठिकाणी. राम सत्य स्वरूप, राम ब्रह्म व्यापक जगजाना, परमानंद परेश पुराणा, जगत प्रकाश प्रकाशक रामू, मायाधीस ज्ञान गुणधामू. त्यांनी सांगितलं हा प्रकाशकच आहे आणि हा पूर्ण ज्ञान आहे, हा परमानंद आहे, अशा प्रकारचं वर्णन तुळशीदासांनी या ठिकाणी केलंय. आणखी उदाहरण एक चांगलं दिलंय त्यांनी की समजा एखादा श्रीमंत असेल आणि त्याने की मोत्याची माळ गळ्यात घातली असेल तर मी काय समजू त्या श्रीमंताला, पण आम्ही समजू की ही तर खूप महाग असेल. आणि एखाद्या भिकाराने तीच माळ घातली असेल तर मी काय समजू, म्हणजे आम्ही समजू की अरे हे काहीतरी खोटं असेल, हा कुठं न घालणार मध्ये. तर अशाच प्रकारचे याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी की याचा अर्थ हा झाला या ठिकाणी की सत्यस्वरूप जरी आहे, हे सत्यासारखं मला वाटू लागतो, पण खरं म्हणजे काय की ते सत्यस्वरूप नाही. हे जग खोट्या मोत्यांच्या मायेसारखं आहे आणि रामाने ते गळ्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते रडताना दिसतात आणि सर्व काही आहे, तरी पण ते कसं आहे, ती माळ जी आहे ती खोटी आहे. म्हणजे जसं त्यांनी म्हटलं या ठिकाणी की भगवंतांनी जगाला धारण केलंय आणि ते जग आपल्याला सत्य भासतो, वस्तुत ते भ्रामक आहे. संसारातील सगळे विषय भ्रामक आहेत, असत्य आहे, खरे सुख देऊ शकत नाही. विषय सुख देतील पण ते भ्रामकच असेल. सर्वांचे जग वेगवेगळे असते, बालकाचं वेगळं, तरुणाचं वेगळं. तर तसंच जे आहे ते काय की आपल्याला असं वाटतं की अरे वा ही सुंदरता आहे, बालकांच्या खेळण्यामध्ये सुंदरता वाटते, तरुणांचं खेळणं वेगळं, आणखीन वृद्धांचं खेळणं वेगळं. तर ही सारी भगवंताची माया आहे. जग आनंद देऊ शकत नाही. आनंदाचं दान कोण देईल तर म्हणजे फक्त परमात्मा श्रीरामच देऊ शकतात, असं सतीला ते समजवतात की ते का रडतात आहे आणि का ते असं सर्व दाखवतात. तसं त्याला समजवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण काय झालं की तिला की ते पटत नव्हतं. ते म्हणजे किती दिवस झाले सीतेला जाऊन तर म्हणजे 2-3 दिवसच झालेले आहे. पण मग शेवटी तिने असं म्हटलं त्यांना की म्हणजे आहे ते मी मला हे पटत नाही, हे स्त्रीच्या वियोगात रडत जात आहे आणि आपण तर मला कधी नजर वर करून पाहत नाही, आपण भगवान आहात आणि हे तर असं करतात या ठिकाणी. म्हणजे सीताराम जेव्हा तुम्ही एकत्र असतात, राधाकृष्ण एकत्र असतात, लक्ष्मीनारायण एकत्र असतात, पण मी तुम्ही एकत्र नसते. तर शंकर वैराग्याचं स्वरूप आहे. शिवामध्ये सुद्धा परिपूर्ण ज्ञान आणि वैराग्य आहे. तर तुम्ही जे आहे ते तुम्ही मला असं ठेवता आणि हे तर असं करतात, ते त्याचा अर्थ तिला असं म्हणायचं होतं की भाई भगवंत आहे का, हे परब्रह्म आहे. आणि याच्यानंतर मग त्यांनी परत तत्वज्ञान या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि तत्वज्ञान काय मांडलेलं आहे या ठिकाणी की म्हणे तत्वज्ञान मांडलेलं आहे की प्रकृतीचा स्पर्श होताच काहीतरी विकार जागे होतात आणि यासाठी प्रकृतीपासून दूर राहिले पाहिजे. प्रकृतीपासून दूर राहा म्हणजे काय करा, म्हणजे परमात्म्याचं ध्यान करा. एक तर हे झालं आणि दुसरं काय करा तर म्हणजे प्रकृतीमध्ये राहून प्रकृतीच्या अधीन होऊ नका. हे मुख्य आहे त्या ठिकाणी की प्रकृतीच्या जवळ राहून त्याच्याहून जे आहे ते दूर अधीन होऊ नका. तर भलेही प्रकृती सोबत असली तरी प्रकृती सोबत राहा, हरकत नाही, पण अलिप्त राहा त्याच्यापासून. भगवान शंकर काय तर म्हणजे भगवान शंकर जे आहे ते निवृत्ती धर्माचे आचार्य आहे आणि राम आणि कृष्ण कुमार काय आहे तर म्हणजे प्रवृत्ती धर्माचे आचार्य. म्हणजे या लोकांनी संसारामध्ये राहून कसं भगवंताला गाठायचं किंवा कसं राहायचं हे शिकवलं. आणि शंकरांनी काय केलं तर म्हणजे निवृत्ती मार्ग सुरुवातीपासून जे आहे त्यांनी आपल्याला दाखवला. तर इथे या ठिकाणी असं लिहिलंय की ज्याला ब्रह्मानंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्याला निवृत्ती स्वीकारावीच लागेल. प्रवृत्तीमध्ये राहून भजनानंद मिळणे अशक्य आहे. कचऱ्याच्या ढिगातून अत्तराचा सुगंध येत नाही. कचऱ्याच्या ढिगातून अत्तराचा सुगंध येत नाही. आपल्याला जर भजनानंद हवा असेल तर विषयानंद सोडावाच लागेल, निवृत्तीचा आनंदच घ्यावा लागेल, प्रवृत्तीला सोडावं लागेल. हे सर्व तत्वज्ञान या ठिकाणी यांनी दाखवलेलं आहे की जे आहे ते राम आणि कृष्ण जरी ह्यांचं अवतार कार्य आपण पाहिलं तर या अवतारामध्ये जे आहे आपल्याला असं दिसतं की ते जे आहे ते काय तर म्हणे ते संसारामध्ये आहे पण ते अलिप्त आहे या ठिकाणी. तर त्यांचे अवतार आपल्याला दिसतील, निवृत्ती मार्गाचे अवतार जे आहे ते जास्त दिसत नाही. आणि मग कार्यकारण भाव त्यांनी सांगितला या ठिकाणी की कार्यकारण भाव काय की म्हणजे
मी एखादं कार्य आहे, जग कार्य आहे, त्याचं कारण काहीतरी आहे म्हणजे ईश्वर आहे. पण जिथे कार्यही नाही, कारणही नाही, असं जे काही आहे ते जे आहे ते कसं आहे तर म्हणे ते भगवंताचं स्वरूप आहे. हे भगवंताचं स्वरूप आम्ही समजून घ्यावं. म्हणजे हे शिवाचं स्वरूप आहे. म्हणजे शिवाचं स्वरूप कसं आहे, व्यतिरेकाचं आहे. म्हणजे काहीच नाही त्या ठिकाणी, जगही नाही, काही नाही त्या ठिकाणी, कार्यही नाही, कारण नाही, ते व्यतिरेक. आणि अन्वय म्हणजे काय, की सर्व काही परब्रह्मच आहे, प्रवृत्ती मार्ग. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी समजवलंय. थोडंफार आपल्याला जे आहे ते इथे त्याचा अन्वय लागेल, त्याचं हे होईल, किंवा जे आहे ते माती आणि घट जर असं म्हटलं तर माती घटापासून वेगळी राहणं कठीण आहे. ते तसंच परब्रह्म परमात्मा आहे आणि हे सर्व जग आहे, अशाही प्रकारचं जे आहे ते आपल्याला समजता येईल. मग शेवटी हिने काय म्हटलं शेवटी, की सर्वव्यापक परमात्माला जे आहे ते मनाने वंदन केलं आणि शिवानी म्हटलं की सर्वव्यापक परमात्माला वंदन मनाने होते आणि साकार परमात्माला प्रत्यक्ष वंदन होते. आता साकार आणि निराकार याच्यामधला फरक त्यांनी दाखवला या ठिकाणी. जो सर्वव्यापक आहे, सगळ्यात विराजमान आहे, त्याला मनानं वंदन करा. मग आणि सगळ्यात भगवंताचा अनुभव बुद्धीने घ्या. म्हणजे जसं त्यांनी उदाहरण दिलंय पुढे, की दूध, दही याच्यामध्ये लोणी असतं, दुधामध्ये लोणी असेल, पण दुधात जर कोणी हात घातला त्याला लोणीला मिळणार नाही त्याला. तर हे जे आहे ते कसं आहे तर म्हणजे त्यांना असं सांगायचं, की जसं परमात्मा आणि जग हे अशा प्रकारचं आहे, की दुधात तुम्हाला लोणी सापडणार नाही, तसं जगामध्ये तुम्हाला असं परमात्मा प्रत्यक्ष दिसणार नाही, पण तुम्हाला तो अनुभव करता येईल. तर याच्यावर मग जे आहे ते तिने काय केलं, सीतेचं रूप धारण केलं. शेवटी ते म्हणाले की मी जाते म्हणून. मग ती गेली पुढे आणि त्यांनी आपलं सीतेचं रूप धारण करून ती ज्या मार्गाने जात होती, तर रामाने जेव्हा दुरून पाहिलं तर त्यांनी वाट दुसरीकडे केली. मग परत दुसऱ्या वाटेमध्ये उभी राहिली, तर तिथेही वाट परत त्यांनी हे केली. तिसऱ्या वाटेमध्ये ती गेली, तर तिला जे आहे ते असं वाटलं की कदाचित त्यांचं लक्ष नसेल, म्हणून तिसऱ्या ठिकाणी जी वाटेमध्ये गेली तर ती समोरच जी आहे ती उभी राहिली जाऊन आणि म्हणाले मी तर इथेच आहे, मग तुम्ही कशाला रडता आहात. तर अशा प्रकारे जेव्हा त्यांनी म्हटलं की आपण विलाप करू नये, आणि त्यांनी जे आहे स्त्री स्वभावानुसार थोडीशी लीला केली रामासमोर. सती कपटू जानेऊ सुरस्वामी. सुरस्वामी म्हणजे श्रीराम सती कपटू जानेहू, ते समजून गेले. सबदर्शी सब अंतर्या, स्वतःच अंतर्यामी होते राम. तर त्यांनी जे आहे ते काय केलं, रामचंद्रांनी धरणीवर मस्तक ठेवलं आणि सतीला वंदन केलं आणि म्हणाले, कहेऊ बहोरी कहा वृषकेतू. महाराज आपले शंकर महाराज कुठे आहे. वृषकेतू बिपिना केली फिरवू केही हेतू. तू एकटी कुठे चालली या ठिकाणी, ते कुठे आहे म्हणून. तू जंगलात एकटी का फिरते आहे, भगवान शंकर कुठे आहे, असं जेव्हा म्हटलं आणि म्हटलं की मला शिवांचं दर्शन हवं आहे, ते एकदम तिला जे आहे ते आश्चर्य वाटलं. आणि मग तिला समजण्यात आलं की भलेही रडत असतील, पण हे पूर्ण सावधान आहे, हे पूर्ण ज्ञान स्वरूप आहे. कसाही ढग आला तरी सूर्य जो आहे तो, सूर्यामध्ये काही फरक पडत नाही सूर्याच्या स्वरूपामध्ये. तसंच विकार जर कोणत्याही प्रकारचा आपल्याला बाहेरून दिसला तरी आतून जे आहे ते शुद्ध परब्रह्म आहे, हे तिच्यामध्ये त्या ठिकाणी लक्षात आलं. सुमिरत जाही मिठही अज्ञाना, सोयी सर्वगु राम भगवाना. म्हणजे हा मायाचा धर्म आहे. हा मायाचा धर्म कसा आहे, की तुम्ही भगवंताचं स्मरण कराल तर हळूहळू माया मग तुम्हाला जे आहे ते समजू लागेल आणि त्याचा परिणाम जो आहे तुमचा मायाचा धर्म मग तुम्हाला तुमच्यावर त्याचा परिणाम होणार. सगुण साकार परमात्म्यावर जर आम्ही ह्या ठिकाणी प्रेम केलं तर काय होईल तर म्हणजे जो निर्गुण निराकार आहे त्याच्यावर प्रेम होणार नाही. ज्ञानी पुरुष ब्रह्मचिंतन करतात. आता यांनी इथे परत त्या ठिकाणी दाखवलंय की साकारावर तुम्हाला काहीतरी प्रेम करता येतं आणि निराकार असेल तर प्रेम करणं कठीण होतं. त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की ज्ञानी लोक जेव्हा ध्यान करतात निराकारावर तर काही वेळाने ते जे आहे ते एक प्रकारे थकून जातात असं लिहिलंय त्यांनी. त्यांना थकायला होतं असं लिहिलंय. आनंद मिळतो त्यांना, पण मागाहून मन थकते, कारण की तो देव हलत नाही, बोलत नाही, चालत नाही. तर भगवंताचं ध्यान करताना मन थकतो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. पण जे लीला विशेष ब्रह्माचं ध्यान करतात, म्हणजे जे सगुण साकाराचं ध्यान करतात, तर ते म्हणतात की ते कसं असतं की ते बोलतं, चालतं, हसतं, खेळतं, नाचतं, प्रेम करतं. जसं आता सुरदासजींचा बालकृष्ण कशा प्रकारचं आहे ते आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की ते अष्टवप्रहर असतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते कृष्णाचं सर्व काही करतात.
त्याला आंघोळी घालतात, त्याला नाश्ताही करवतात, तसं जेवणही करवतात, त्याच्याबरोबर खेळतात, पण सर्व काही करतात. तर काय होतं की रात्री रासलीला पण होते आणि सर्व लीलेचं वैष्णव जे आहे ते काय करतात तर म्हणे ते चिंतन करत असतात. त्यांना चिंतन करायला करता हे आहे त्या ठिकाणी मीन्स आहे असं. म्हणजे सगळे उठल्यानंतर श्रीरामाला काय करायचं, काकड आरती करायची, जागवायचं, नंतर काय करायचं हे जे सर्व दिवसभर चालत असतो. तर तशा प्रकारचं ते काय म्हणतात की रासलीलेचं चिंतन रात्री जाऊन असं एक होतं. मग सगुण साकार भगवंतावर प्रेम पण करता येतं आणि मग निर्गुण निराकार ईश्वराचा बुद्धीद्वारा अनुभव घेऊ शकतो. तुम्ही हे घेऊ शकता की हा म्हणजे जे आहे ते अनुभव येईल बुद्धीला. तर असं त्यांनी इथे एक दिलेलं आहे. दुसरं आणखीन त्यांनी सांगितलं जसं लाकूड असतं. आता लाकूड काय असतं तर लाकडाच्या कणाकणात अग्नी आहे की नाही तर म्हणे हो अग्नी आहे. मग आता अग्नी आहे पण जेव्हा खूप थंडी वाटते आपल्याला की थंडी खूप आहे मग त्या अग्नीचा आपल्याला फायदा घेता येईल का? त्यामुळे नाही त्या अग्नीचा फायदा घेता येणार नाही कारण तो लाकडाच्या ठिकाणी आहे पण तो त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा नाहीये थंडी जाण्याकरता. तर जसं लाकडाच्या अणुपरमाणूत अग्नी आहे, दुधाच्या कणाकणात लोणी आहे पण तो निराकार आहे, तसा निराकार ईश्वर सर्व व्यापक आहे पण तो कोणालाही दिसत नाही. बुद्धीनी त्याचा अनुभव घ्यावा लागतो. सगुण निर्गुण हे कशा प्रकारचं आहे, त्याचं रिलेशनशिप काय आहे, आपल्याला काय करायचं सर्व या ठिकाणी उमगतं आपल्याला. म्हणजे शेवटी रामायणाचं महत्व जे आहे ते अशाही प्रकारचं आहे की रामायणाच्या कथेमधनं जेव्हा आपण तत्वज्ञान आपल्याला मिळतं तर जे आपण तत्वज्ञान भगवद्गीतेतून घेतो किंवा आणखीन जे आपण तत्वज्ञान दुसऱ्या तत्वज्ञानाच्या ग्रंथामधनं घेतो ते आपल्याला आणि कधी समजा आकलन त्याचं झालं नसेल पूर्ण तर काही आकलन तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला त्याचं क्लॅरिफिकेशन होतं, आकलन होतं. सगुण भगवंतावर प्रेम करा आणि निर्गुण ईश्वराला सर्वदूर व्यापक आहे असा अनुभव घ्या. हे तत्वज्ञान या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि उदाहरण दिलंय पुढे राजा आणि राजाची सत्ता. तर राजा आणि राजाची सत्ता कशा प्रकारची त्यांनी दाखवली या ठिकाणी. तर म्हणे राजाची सत्ता अशी दाखवली की जे आहे ते राजाला कुठे राहतो तर म्हणतो महालात राहतो. पण सत्ता कशी तर म्हणे सत्ता सर्व दूर आहे त्याची. जशी राजा आणि राजाची सत्ता आहे आणि सत्ता काही असं नाहीये की त्याला त्याच्यामध्ये काही रंगरूप आहे म्हणून की त्याला जे आहे ते सत्तेचा काही रंग आहे का, सत्तेला काही रूप आहे का, तर असं काहीच नाही म्हणे. तर याचा अर्थ हा झाला की जसं राजा आणि राजा सत्ता आहे तसंच परमेश्वर आहे आणि परमेश्वराचं हे सर्व सत्ता आहे, जग आहे. म्हणून परमेश्वराला कुठलाही आकार नाही, तो तेजोमय आहे. भगवंताला आकार आपल्यासारखा नाही. आणि याचा अर्थ हा झाला की ईश्वराचा कोणताही आकार तो ईश्वराचा होऊ शकतो असाही त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही शंखचक्र गदा पद्म रूपी विष्णूंना समोर आणा, मुरली रूपी कृष्णाला समोर आणा किंवा धनुष्यबाण रूपी जो आहे तो रामाला समोर आणा. म्हणजे जगात जेवढी रूपे दिसतात म्हणजे अवतार रूपे दिसतात किंवा भगवंत म्हणून आपण म्हणतो किंवा देवता म्हणून म्हणतो ते कसे आहेत म्हणजे तत्वदृष्टीने सगळे भगवंतच आहे. म्हणजे अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे असं म्हटलंय त्यांनी या ठिकाणी. किंवा गीतेमध्ये असं म्हटलंय की विद्या विनय संपने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनिचैव सुपाकेच पंडिता समदर्शना. म्हणजे आता भेद तरी कसा पाहावा तर ते अहंभाव त्या ठिकाणी असतो म्हणून आपल्याला भेद कळतो. पण जर अहंकार तिथे नसेल आणि आपण हे समजून घेतलं आणि अहंकार जर आमचा गेला तर काय होईल तर म्हणजे जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मग लागलीच कळेल की बा हे सर्वत्र सर्वत्र सदा समते आपणची अद्वय असं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे जर संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय असं की आता भेद तरी कसा पाहावा, जरी अहंभाव उरला असावा असेल अहंभाव तो भेद होईल. आणि तो आधीच नव्हता म्हणजे पहिले सुरुवातीला जे आहे परब्रह्म परमेश्वर अहंकार कुठे होता. आणि असं जर झालं आपलं परमेश्वर स्वरूप जर झालं तर मग त्या ठिकाणी भेद राहणार नाही. मग सर्वदूर काय झालं तसंच होईल जसं की मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणी गणा येव. की काय आहे की ती माळ आहे, ती माळ कशाची आहे तर म्हणे ती सुताची ती धागा आहे आणि माळ कशाची आहे तर म्हणे तेही सुताचीच आहे. मग सुताचीच माळ आणि सुताचाच धागा. मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणी गणा येव असं जे आपल्याला गीता सांगते हेच सांगते की ईश्वर तत्व एकच आहे. गाय काळी असो पांढरी असो दूध नेहमीच पांढरं असणार तिथं. तर तशाच प्रकारचं जे आहे रूप रंग किंवा आकाराला महत्व नाही, आकारात राहण्याला परमार्थ तत्वाला महत्व आहे. असं म्हटलंय की अखिल ब्रह्मांड मा एक तू श्रीहरी जुजवे रूपे अनंत भाषे असं नरसिंह मेहता म्हणतात.
की अरे आता आपल्या सर्वांना हे सर्व माहिती आहे की सोन्याचे दागिने, वेगवेगळे दागिने, पण सोनं त्याच्यामध्ये एकच आहे. तर तसंच जे आहे त्यांनी उदाहरण दिलंय की सोन्याचं गणपती, सोन्याचं जे आहे ते उंदीर आहे, गणपतीची किंमत कमी आणि उंदराची किंमत जास्त, कारण सोनं जास्त. तर आकाराला जे आहे ते महत्व नाहीये. परमात्मा जो निराकार आहे, जे मुख्य तत्व आहे त्याला महत्व आहे, आणि ईश्वराचा कुठलाही आकार जे आहे ते तय झालेला नाहीये असं त्यांनी म्हटलंय. तर ईश्वर जे आहे म्हणजे हे जे आहे, वेगवेगळ्या देवता जरी असल्या तरी सर्व त्यामध्ये काय आहे की सर्वदूर ईश्वर तत्व जे आहे ते एकच आहे. म्हणजे आपल्याला सनातन धर्मामध्ये अनेक देव आहे, आणि अनेक देव असल्यानंतर आपलं जे आहे ते म्हणतात की इष्टदेव जो आहे तो आपण आपला ठेवावा त्या ठिकाणी, त्याप्रमाणे आपण आपली साधना करावी. त्यांनी नंतर गर्ग संहितेमध्ये अशी कथा सांगितली की राधा व्रत करते आहे आणि तिचे वडील जे आहे त्या वडिलांनी कोणाही बरसाना इथे त्याचं जे स्थान आहे बरसानाला, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की म्हणजे ते वृषकेतुनी जे आहे ते कोणी वृषभानुनी कोणा माणसाला तो आतमध्ये जाऊ नव्हता देत. तर त्या ठिकाणी जे आहे ते भगवंताला असं वाटलं की राधेला भेटावं तर कसं करायचं. मग त्यांनी जे आहे ते आपल्या सखीचा वेश घेऊन ते तिला भेटायला गेले. तर परमात्मा अनेक स्वरूप धारण करतात, पण जसे आम्ही रोज जे आहे ते कपडे बदलतो तसे ते सुद्धा बदलतात कपडे, असं म्हणायला हरकत नाही. तर पण आहे सर्व काय एकम सद्विग्रह बहुधा वदंती, एकम सत्यम बहुधा समुपयन. सर्व काही काय आहे तर म्हणजे सर्व काही जे आहे ते एकच आहे, वेगळं नाहीये. खूप त्यांनी जे आहे या ठिकाणी उहापोह केलेला आहे की साकार काय आणि निराकार आहे, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी बरंच या ठिकाणी त्याचं हे केलेलं आहे. की निराकाराच्या ठिकाणी काय तर म्हणजे क्रिया नाहीये. डोळ्याची शक्ती आहे, त्या शक्तीचा कुठलाही आकार नाहीये. आकार डोळ्याचा आहे, फुल साकार आहे, पण जो सुगंध आहे त्याचा आकार नाहीये. तसे निराकार साकार दोन्ही मिळाल्यावर क्रिया होतात. म्हणून श्रीराम निर्गुण पण आहे आणि श्रीराम जे आहे ते सगुण पण आहे. निर्गुण निराकार सगुण साकार दोन्ही श्रीराम आहे हे दाखवायचं त्यांनी तत्वदृष्टीने, दोन्ही वेगळे नाही एकच आहे हे सांगायचं त्यांनी परत परत प्रयत्न केलेला आहे की ते दोन्ही एकच आहे, ते प्रकाशमय आहे, डोळ्यानं दिसत नाही पण बुद्धिग्राह्य आहे, म्हणजे बुद्धीला आपल्याला पटू शकेल असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. तर आनंद स्वरूप भगवंताची दिव्य लीला भक्तांना, शिवांना थोडा सुद्धा मोह झाला नाही की हे रामच ईश्वर आहे, हे त्यांचं पक्क हे होतं. आणि सीतारामाचा जो आहे नित्य संयोग आहे, सीता काही त्यांच्यापासून दूर गेलेली नाहीये, अशा प्रकारचं तिथे जे आहे ते त्यांनी त्यांचा समज होतात. आणि अशा प्रकारे जे आहे ते श्रीरामाची स्तुती त्या ठिकाणी करत होते. सतीने सुद्धा आपला मार्ग जेव्हा तिला समजलं की हे तर परमात्माच आहे, तर त्यावेळेस ती परत मार्ग बदलून दुसरीकडे जात होती की चला आता मी वापस जाते शंकराकडे. तर म्हणे त्यावेळेस जे आहे ते तिला परत श्रीरामाचं जे आहे ते असं दर्शन झालं की राम आहे, सीता आहे, लक्ष्मण जसे आहेत असं दर्शन परत झालं. आणि मग ते परत तिने रस्ता बदलला, परत तिला तशा प्रकारचं दर्शन झालं. तर त्यावेळेस जे आहे तिला समजलं की नाही, हे जे आहे ते हे जे आहे हे श्रीराम जे आहे ते परब्रह्म आहे. आणि त्यावेळेस काय झालं तर म्हणजे मनातून शंकराने सीतेचा त्याग केला. त्यांच्या मनात विचार आला की आता ही माझ्या माते समान आहे, कारण की सीतादेवी म्हणून ती त्यांच्या समोर आली. त्यावेळेस सीतादेवी म्हणून सती समोर आली, मग त्यांनी मनातून सतीचा त्याग केला. ते याच्यामध्ये गेले, समाधीमध्ये गेले त्यावेळेस, आणि जे आहे ते अशा प्रकारे ते वापस कैलासाला गेले. त्या ठिकाणी समाधीमध्येच ते जे आहे ते राहिले. तर आता आपण इथे थांबणार आहोत कारण की आपला वेळ झालेला आहे ऑलरेडी या ठिकाणी. त्याची पुढची कथा जी आहे ते आपण पुढच्या वेळेस चालू ठेवू. सुंदर कथा आहे ही, बरंच सगळे आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते घेण्यासारखं मिळेल. परमेश्वराला मी प्रार्थना करतो की आम्हाला जे आहे ते याच्यातनं जे आहे ते मनन करावं, हे जे चिंतन केलेलं आहे. कारण की एक मुख्य मुद्दा सुद्धा आहे, यावेळेस आपले जे विचार बदललेले आहे किंवा मनोस्थिती जी बदललेली आहे ती काही काळ तरी त्या ठिकाणी तशीच राहावी, म्हणून जे आहे ते आपण चिंतन करून जे आहे ते याचा मागोवा घेऊया, जे काही चिंतन झालंय त्याचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहः मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्